श्री स्वामी समर्थ. मेष राशी 15 ते 21 जून साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात कोणते नवे बदल घडणार आहेत? नोकरी, व्यवसाय आणि आर्थिक क्षेत्रात नशिबाची साथ मिळेल का? एखादे रखडलेले काम पूर्ण होऊन मनाला समाधान मिळणार का? प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढेल की काही गैरसमजांना सामोरे जावे लागेल? कुटुंबातील वातावरण आनंदी राहील का? विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल का? आरोग्याच्या बाबतीत कोणती काळजी घेणे आवश्यक आहे? तसेच या आठवड्यात ग्रहनक्षत्रांची साथ तुमच्यासाठी कोणत्या नवीन संधी घेऊन येत आहे? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ मेष राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा उत्साह, आत्मविश्वास आणि नवीन संधी घेऊन येत राहण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून मनात सुरू असलेली अस्वस्थता हळूहळू कमी होईल आणि अनेक गोष्टींबाबत स्पष्टता मिळू लागेल. तुमच्यातील नेतृत्व गुण आणि धाडसी स्वभाव या आठवड्यात विशेषपणे उठून दिसतील. काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते, ज्याचा परिणाम पुढील काळात सकारात्मक दिसून येईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळेल, तर व्यवसायात नवीन संधींची चाहूल लागू शकते. आर्थिक बाबतीत सावधगिरी आणि नियोजन यांचा योग्य मेळ साधल्यास फायदा होईल. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य आणि प्रेम मिळाल्यामुळे मन प्रसन्न राहील. प्रेमसंबंधांमध्येही काही आनंददायी क्षण अनुभवायला मिळू शकतात. या आठवड्यात घाईगडबडीत निर्णय घेणे टाळा आणि रागावर नियंत्रण ठेवा. संयम आणि सकारात्मक विचार यांच्या जोरावर अनेक अडथळे सहज पार करता येतील. एकंदरीत हा आठवडा मेष राशीच्या व्यक्तींसाठी प्रगती, आत्मविश्वास आणि नव्या आशांचा संदेश घेऊन येणार आहे. करिअर आणि व्यवसाय. या आठवड्यात कामाच्या ठिकाणी तुमच्या कौशल्यांची दखल घेतली जाईल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करू शकतात. नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. काही जणांना पदोन्नती किंवा महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना नवीन ग्राहक मिळतील. जुन्या व्यवहारांमधून अडकलेले पैसे परत मिळण्याचे संकेत आहेत. भागीदारीच्या व्यवसायात मात्र स्पष्ट संवाद ठेवणं गरजेचे आहे. एखादा मोठा निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्यावा. कामाचा ताण वाढला तरी तुमची मेहनत भविष्यात फायदेशीर ठरणार आहे. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा समाधानकारक राहील. उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण होऊ शकतात. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून काही लाभ मिळण्याची शक्यता आहे. घरासाठी किंवा स्वतःसाठी एखादी महत्त्वाची वस्तू खरेदी करण्याचा विचार करू शकता. मात्र अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. मित्र किंवा नातेवाईकांच्या आग्रहाखातर जास्त पैसे खर्च होण्याची शक्यता आहे. कर्ज घेणे किंवा देणे टाळल्यास पुढील अडचणी टाळता येतील. आर्थिक नियोजन केल्यास भविष्यासाठी चांगली बचत होऊ शकेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढेल. जोडीदारासोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल. काही गैरसमज दूर झाल्यामुळे नातेसंबंध अधिक मजबूत होतील. विवाह इच्छुक व्यक्तींसाठी चांगले प्रस्ताव येऊ शकतात. वयाने मोठे असलेल्या व्यक्तींनी एकमेकांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करावा. छोट्या गोष्टीवरून वाद वाढू देऊ नका. जोडीदाराच्या यशामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. प्रेम व्यक्त करण्यासाठी हा आठवडा अनुकूल राहील. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळाल्याने मानसिक समाधान लाभेल. कुटुंब आणि सामाजिक जीवन. कुटुंबातील वातावरण आनंदी आणि सकारात्मक राहील. एखाद्या धार्मिक किंवा शुभ कार्यात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. नातेवाईकांच्या भेटीगाठी वाढतील. घरातील वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरेल. भावंडांशी असलेले मतभेद दूर होण्याची शक्यता आहे. सामाजिक क्षेत्रात तुमचा मान समावेश वाढेल. लोक तुमच्या मतांना महत्त्व देतील. नवीन ओळखी भविष्यात फायदेशीर ठरू शकतात. मित्रमंडळींसोबत एखादा छोटासा प्रवास किंवा कार्यक्रम ठरू शकतो. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचे फळ देणारा आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढेल. स्पर्धा परीक्षा, मुलाखती किंवा प्रवेश प्रक्रियेसाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना सकारात्मक परिणाम मिळू शकतात. शिक्षकांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. नवीन विषय शिकण्याची उत्सुकता वाढेल. काही विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा चांगले यश मिळू शकते. मात्र मोबाईल आणि सोशल मीडियामुळे वेळ वाया जाऊ देऊ नका. सातत्यपूर्ण अभ्यासच यशाचा मार्ग ठरेल. आरोग्य. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा सामान्यतः चांगला राहील. मात्र कामाच्या ताणामुळे थकवा जाणवू शकतो. पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. डोकेदुखी, उष्णतेमुळे होणारे त्रास किंवा रक्तदाबाशी संबंधित किरकोळ समस्या जाणवू शकतात. नियमित व्यायाम, योग आणि संतुलित आहार यामुळे शरीरात ऊर्जा टिकून राहील. पचनसंस्थेची काळजी घ्या. बाहेरचे अति तिखट किंवा तेलकट पदार्थ कमी खाणे हिताचे ठरेल. मानसिक शांततेसाठी ध्यानधारणा उपयुक्त ठरेल. प्रवास. या आठवड्यात लहान मोठ्या प्रवासाचे योग आहेत. व्यवसाय किंवा नोकरी संबंधित प्रवास फायदेशीर ठरू शकतो. धार्मिक स्थळांना भेट देण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. प्रवासादरम्यान महत्त्वाच्या कागदपत्रांची काळजी घ्या.
काही नवीन अनुभव आणि ओळखी तुमच्या भविष्यासाठी उपयुक्त ठरतील. वाहन चालवताना घाई करू नका. शुभकार्यांसाठी आणि नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी आठवड्याचा उत्तरार्ध अधिक अनुकूल दिसत आहे. एकूण मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा सकारात्मक घडामोडी आणि प्रगतीच्या संधींनी भरलेला राहण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून रखडलेली काही कामे मार्गी लागू शकतात, त्यामुळे मनावरील ताण कमी होईल. स्वतःच्या कर्तृत्वावर आणि निर्णय क्षमतेवर विश्वास ठेवल्यास अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम मिळू शकतात. नोकरी, व्यवसाय, आर्थिक व्यवहार आणि कौटुंबिक जीवन या सर्व क्षेत्रांमध्ये संतुलन राखण्याचा प्रयत्न यशस्वी ठरेल. या आठवड्यात काही नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागू शकतात, परंतु त्या भविष्यात लाभदायक ठरतील. जवळच्या व्यक्तींचं सहकार्य आणि शुभेच्छा तुमची ताकद वाढवतील. अनावश्यक वादविवाद आणि उतावळेपणा टाळल्यास अनेक समस्या आपोआप दूर होतील. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेतली तर ऊर्जा आणि उत्साह कायम राहील. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत एखादी आनंदाची बातमी, महत्त्वाची भेट किंवा मनात असलेल्या इच्छेची पूर्तता होण्याची शक्यता आहे. सकारात्मक दृष्टिकोन, मेहनत आणि संयम यांच्या जोरावर हा आठवडा तुमच्यासाठी समाधान, यश आणि आनंदाचे क्षण घेऊन येऊ शकतो. हा आठवडा मेष राशीच्या व्यक्तींसाठी प्रगती, आत्मविश्वास आणि नवीन संधींचा ठरणार आहे. करिअरमध्ये चांगल्या घडामोडी घडतील, आर्थिक स्थितीत सुधारणा दिसेल आणि कुटुंबाकडून उत्तम सहकार्य मिळेल. प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढेल तर विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळण्याचे संकेत आहेत. आरोग्याची थोडी काळजी घेतल्यास आठवडा अधिक सुखद आणि यशस्वी ठरेल. धन्यवाद.